अखेर तो दिवस आला. दीपावलीनिमित्त मावळे कलाकार हनुमान गल्ली शेतपलस आम्ही साकारलेला स्वराज्याची शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग हा किल्ला रोहा तालुका मार्दित या स्पर्धा आणि त्या स्पर्धेत घेतलेला आपण सहभाग. तर बघा 230 किल्ल्यांमधून आपला प्रथम क्रमांक. तर ही एक खूप मोठी बाब आहे, खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. तर पुढच्या वर्षी सुद्धा अशीच मेहनत घेऊ, त्याच जल्लोषात त्याच जोरात नक्की पुढच्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करू. तर स्वराज्याची शिवलंका हा किल्ला आम्ही बनवला. हा किल्ला तुम्हाला कसा वाटला, काय वाटला नक्कीच सांगा. नमस्कार. तर मी संजय टाके आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही तर बघितलं असेल की आपण जो किल्ला बनवला सिंधुदुर्ग, तो किल्ला ज्या 2 व्हिडिओ टाकल्या, 2 ब्लॉग टाकले. तर तुम्ही बघितला नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जाऊन बघा. आणि त्याचाच म्हणजे रायगड जिल्हा मर्यादित किल्ले स्पर्धा होत्या, तर त्यामध्ये आपण सहभाग घेतला होता. तर एकूण मला वाटते 200-250 किल्ले होते. त्या किल्ल्यांमधून आज बघू जवळजवळ 8 नंबर आहेत. तर त्यांनी काल कॉल केला की असा विषय म्हणजे तिथं बक्षीस समारंभ आहे, तर तिथं आपल्याला बोलवले. तर बघू आता कसं काय होतं तिकडे गेल्यावर नियोजन. तर आम्ही सर्व निघलोय बघू शकता. तर दादा तू काय बोलशील? तर पाहूया 230 किल्ले आहेत सहभागी मंडळ. तर सर्वांना बोलवलं आहे, तर पाहूया नंबर येते की नाही, आपण केलेली मेहनत आपल्याला कामी येते की नाही. तरी आपण आज जाऊन तिथे स्वतः पाहूया म्हणून आम्ही निघलो आहोत. आणि दीपक तर तुला कसं वाटतंय? माझ्या भावाचा नंबर येणार आहे नक्कीच नक्कीच, कारण की पोरांनी खूप मेहनत केले. तर बघा आता रोहाला जातो आम्ही, कसा का वाटते नंबर येते की नाही तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. तर शेवटपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. किल्ल्यामध्ये नंबर हा आता आपला 100% नंबर आहे. भेटतो तुम्हाला रोहाला. तर बघा आता जय आहे आणि मी आहे इथं, वाघ्यादा नील आणि ओम आणि पुढं दुसऱ्या गाडीवर हर्षल आणि रोहित आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो मी आता. आणि लय डेंजर मजा, एवढा होप्स आहे ना काय सांगू. पहिला नंबर आला तर फुल मजा येईल, व्यक्त नाही करू शकत एवढी मजा आहे. फुल मजा आहे, फुल आहे ना, फुल मजा. बघा 100% नंबर आहे. कधी माझी आहे की छत्रपती शिवाजी महाराज की. A few moments later. गाईस तर आता फायनली पोचलो आम्ही. बघू शकता किती वाजलं. मराठा समाज भवन दाखव. मराठा समाज भवन रोहा अष्टमी नगर परिषद मराठा समाज भवन. तर इथं आता कार्यक्रम आहे, बघू कसा काय होतोय. नंबर आला तर चांगली गोष्ट आहे, नाही आला तर काय बोलू शकत नाही. पण बघू आता तिथे गेलो समजेल कसा काय माहोल आहे. तुला कसा वाटते माहोल आपला? मला काय ओके वाटतंय, बघू काय होतं. चला आता डायरेक्ट आतमध्ये जातो आणि भेटता. हे बघा आपले नीरज लाजतोय. आणि आतमध्ये कसा काय नियोजन आहे तसं तुम्हाला दाखवतो. बघा खूप छान.
छप्पर काढा नाही ना, नाच नाही का ना. मान्यवर आणि माझे सर्व माऊली सर्व आपण शिवरायांचे मावळेच आहोत. आज सगळा मराठा समाज या मंडळाने रोहा तालुकास्तरीय किल्ले स्पर्धांचे आयोजन केले. खूप सुंदर. पहिलं वाटलं होतं की किल्ले स्पर्धा ही जिल्हास्तरीय व्हायला पाहिजे, परंतु काही ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा होत नाहीत. पण या मंडळाने आपल्याला सुवर्ण संधी देऊन आपली कला दाखवण्याची आपल्याला एक संधी दिलेली आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाचे आम्ही सर्वजण आभारी आहोत. गड किल्ले बांधण्याचा उद्देश म्हणजे आपल्या महाराजांनी 365 किल्ले त्याहून अधिक किल्ले बांधले. पण कोणाला याचा काही थोडाफार अभ्यास नसेल तर आताच्या पिढीला त्या गड किल्ल्यांविषयी काही महत्वाची माहिती देणं हे आपला उद्देश आहे. कारण सर्वजण किल्ल्यावर जात नाही, किल्ले बांधत नाही. तर किल्ले बांधणे म्हणजे या स्पर्धेतून जी नवीन पिढी आहे त्याला काहीतरी आपल्या भावना, शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला, स्वराज्य घडवला, त्याविषयी आपल्याला जनजागृती म्हणजे महाराज आपल्या मावळ्यांचा सर्वांना हा मान सन्मान जो महाराजांचा आहे तो आपण सगळीकडे पसरवायचा आहे. कारण महाराजांनी जेवढे किल्ले आपल्या हिमतीवर केले ते आताच्या पिढीला काही माहिती नाही. तर त्या अभ्यासातून आपण सर्वांना माहिती करून दिले पाहिजे. याच्यासाठी गड किल्ले स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर यापुढे सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रकारे भूगोलचा अभ्यास करून चांगले किल्ले बनवून आपल्या समाजात, आपल्या रायगड जिल्ह्यात आणि आपल्या देशात सुंदर सुंदर किल्ले बनवून त्यांची माहिती आपण लोकांपर्यंत कशी पोहोचवावी हे आपण कार्य केले पाहिजे. आणि हे कार्य गेले 7 वर्ष मराठा समाज सकल मराठा समाज करत आहे. त्यांच्यामुळे मी त्यांचे सदस्य ऋणी राहील. अशी स्पर्धा बनवत राहा. अजून असेच मावळे विविध प्रकारचे किल्ले बनवत राहतील आणि सर्वांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा. सर्व विजय हा यात ही स्पर्धा नाही तर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास जपण्यासाठी केलेली ही कला आहे. धन्यवाद. पण काही किल्ल्यांना नाव नसतो. तो किल्ल्याचा गोष्ट आहे, नाव नाही, त्याला माहिती नसते. 25 असतात तर ते 12 असतात. मित्रांनो असं करू नका. आता आपले जय हनुमान मित्र मंडळ, शेत प्रधान कवडी, A few moments later. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भवानी. जय शिवाजी. गाईस, तर तुम्ही बघू शकता की जवळजवळ 200-250 किल्ल्यांमधून आज आपला जो किल्ला बनवला आपण काही ती 5-6 दिवस मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं. तुम्ही बघू शकता
खूप पोरांनी मेहनत घेतली होती. आता कुठेतरी आपली मेहनत ही फळाला आलेली आहे, त्याचं एक चांगलं फळ भेटलेलं आहे. तर बघू शकता आम्हाला म्हणजे एवढा आनंद झाला ना की आनंद तो व्यक्त नाही करू शकत, कारण की एवढे 250 किल्ले म्हणजे कमी नाही झाले. ही तालुकास्तरीय स्पर्धा, तर त्यामधून जर आपला प्रथम क्रमांक येत असेल आणि आपण जो किल्ला बनवलेला सर्वांना जर आवडत असेल तर या मोठी गोष्ट आपल्यासाठी कुठलीच नाही. तर बघा आम्ही मावले कलाकार शेतपलस ही मेहनत तुम्हाला कशी वाटली, काय वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. मावले कलाकार शेतपलस ही मेहनत तुम्हाला कशी वाटली, काय वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनल नवीन असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच ब्लॉग मध्ये, तिथपर्यंत बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.